महत्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसानंतर सुद्धा आता विलंबानं सुरू आहे। मुंबईहून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावते। तुतारी आणि मंगला एक्सप्रेस 2.25 तास उशिरानं आहे। मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आलेली आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, कोकण रेल्वे प्रशासनाकडून नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे? 2 दिवसानंतर सुद्धा वाहतूक पूर्ववत झालेली नाही। वृषाली, या ठिकाणी कोकण रेल्वे पुन्हा या ठिकाणी विलंबानं धावताना पाहायला मिळते आहे। तब्बल 2 तास या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत त्या विलंबानं धावताना पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की जामनगर एक्सप्रेस ही रत्नागिरी स्टेशनवरती आलेली आहे आणि ही सुद्धा ट्रेन जवळपास 2 तास या ठिकाणी उशिरा धावताना पाहायला मिळते आहे। मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या आणि मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक ज्या गाड्या आहेत त्या 2 ते 1.5 तासापर्यंत या ठिकाणी विलंबानं धावताना पाहायला मिळत आहेत। दिवाणखवटीजवळ त्या पद्धतीनं दरड कोसळलेली होती आणि त्यानंतर तब्बल 26 तासानंतर या ठिकाणी वाहतूक सुरळीत झालेली होती आणि त्यानंतर मात्र विलंबानं धावण्याचं शुल्क काष्ट कोकण रेल्वेचं काही संपताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे सध्या प्रवाशांची संख्या सुद्धा या ठिकाणी रोडवलेली पाहायला मिळते। अनेक ज्या गाड्या आहेत मुंबईवरून येणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेस असू दे किंवा तुतारी एक्सप्रेस असू दे, या जवळपास 2 तास उशिरा धावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।